कुणाल, बाळ यायला अजून 2 महिने बाकी आहेत. कुणालची आई बोलते. आई, ते मला काही माहीत नाही. कुणाल चिडून बोलतो. साक्षीला कॉटवर झोपवलेले होते. कुणाल तिच्याजवळ होता. सगळेजण बाहेर थांबले होते. डॉक्टर तिचं चेकअप करत होते. कुणाल तिचा हात हातात घेऊन समोरील सगळं बघत होता. चेहरा निर्विकार होता, पण डोळे पाण्याने गच्च भरले होते. डॉक्टर, काही सिरियस आहे का? कुणाल विचारतो. नथिंग. त्यांचा बीपी शूट झाला होता आणि टेन्शनमध्ये त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना भरपूर आरामाची गरज आहे, डॉक्टर बोलतात. कुणाल एक दीर्घ श्वास घेतो. बाहेर येऊन आईला सगळं सांगतो. त्या देवाला हात जोडतात. सगळेजण निश्चिंत होतात. कुणाल आणि प्रदीप दोघेही ऑफिसमध्ये काहीतरी बोलत बसले होते. कुणाल, साक्षीला कधी कळेल मी तिचा सख्खा भाऊ आहे ते? प्रदीप खाली मान घालून बोलतो. प्रदीप, तिची तब्येत नाजूक आहे. आता सध्या तरी नको सांगायला. योग्य वेळ आल्यावर मी स्वतः तिला बोलतो. कुणाल प्रदीपच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. बरं प्रदीप, मी नीतूचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल त्याच्याकडे निरखून बघत बोलतो. प्रदीप एकदम गडबडून जातो. काय, नीतूचे लग्न? प्रदीप ओरडतो. अरे, इतकं ओरडायला काय झालं? कुणाल गालात हसत बोलतो. प्रदीप, मला माहिती आहे तू नीतूवर खूप प्रेम करतोस, पण मलाही तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. प्रदीप मनात बोलतो. काही नाही, ते असंच. प्रदीप बोलून घटाघटा पाणी पितो. प्रदीप, त्या तिघांचं काय केलं? कुणाल सिरियसपणे बोलतो. कुणाल, आपण त्यांना मारलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे? मी त्यांची बरोबर व्यवस्था केली आहे. प्रदीप बोलतो. नेमकं काय केलं आहे तू? कुणाल विचारतो. त्या दोघींवर हाफ मर्डरची केस टाकली आहे आणि त्याच्यावर अनिकेतच्या मर्डरची केस टाकली आहे. त्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. प्रदीप हसत बोलतो. ते काहीही कर प्रदीप. माझ्या आणि साक्षीच्या आयुष्यात आता मला कोणीही नको आहे. कुणाल दूरवर नजर टाकत बोलतो. कुणाल, मी आहे तोपर्यंत मी कोणालाच काही होऊ देणार नाही. प्रदीप बोलून निघून जातो. रात्रीचे 3 वाजत आले होते. पाण्याचा ग्लास पडलेला आवाज कुणालच्या कानी येतो. तो जागा होऊन बघतो तर साक्षी पाय घासत होती. तिला काहीच समजत नव्हते. चेहरा पूर्ण घामाने भिजलेला होता. साक्षी, काय झालं? तुला काय होते? पोटात दुखत आहे का? कुणाल पॅनिक होऊन बोलत होता. तिची अवस्था बघून त्याचे हात थरथर कापत होते. अहो, हॉस्पिटल. तिला बोलायला जमत नव्हते. तिला कळा चालू झाल्या होत्या. तो खूप जीव तोडून ओरडतो. त्याच्या आवाजाने सगळेजण त्याच्या रूममध्ये पळतच येतात. कुणाल, गाडी काढ लवकर. डिलिव्हरीची वेळ आली आहे. कुणालची आई घाबरून बोलतात. कुणाल, तू साक्षीला उचल, मी कार बाहेर काढतो. कुणालचे बाबा बोलतात. सगळेजण खूप घाबरले होते. आई, साक्षी जोरात ओरडते. साक्षी? कुणाल पण जोरात ओरडतो. कुणाल, आधी तिला उचल पटकन. कुणालची आई चिडून बोलतात. तो तिला उचलून घेतो. खाली कारमध्ये पळतच येतात. सगळेजण कारमध्ये बसतात. थोड्याच वेळात ते हॉस्पिटलमध्ये येतात. साक्षीला आत घेतले होते. अजून 1 तासभर आपण वाट बघूया, डॉक्टर सांगून निघून जातात. प्रदीप आणि त्याचे बाबा दोघेही तिकडून पळत आले होते. सगळेजण साक्षीला धीर देत होते. तिची अवस्था बघून कुणालच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. तिच्याशी बोलून कुणाल सोडून सगळेजण बाहेर आले होते. कुणालची आई, आजी देवाला हात जोडून प्रार्थना करत बसल्या होत्या. नीतू सगळ्यांपासून लांब जाऊन स्तब्ध होऊन बाकड्यावर बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. प्रदीप तिच्याजवळ येतो. त्यालाही खूप वाईट वाटत होते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती मान वरकून बघते. प्रदीपला बघून तिला आणखीच भरून आले. नीतू, रिलॅक्स. साक्षीला काही होणार नाही आणि तू आत्या होणार आहेस. थोडा चेहऱ्यावर हसू ठेव. तो तिला हसवण्यासाठी बोलतो. ती रडता रडताही हसते. प्रदीप तिच्याजवळ बोलत बसतो. आई गं, मला खूप त्रास होत आहे. साक्षी रडत कुणालला बोलत होती. साक्षी, शांत हो, मोठा श्वास घे बर. कुणाल तिचा हात हातात घेऊन बोलतो. साक्षी खूप रडत होती. तिला तसं बघून त्याला खूप त्रास होत होता. साक्षी, तू रडत आहेस, पण त्रास मला होत आहे. कुणाल तिच्या तोंडावरून हात फिरवत बोलतो. तिला हसवण्यासाठी त्याला एक आयडिया सुचली. ए साक्षी, मी काय म्हणतोय? कुणाल हसत बोलतो. काय बोलायचं आहे? ती चिडून रडत बोलते. साक्षी, मला तुझा त्रास घेता तर येत नाही, पण तुला मी हसवू शकतोच. कुणाल मनात बोलतो. साक्षी, तुला आठवतं का? आपलं जेव्हा लग्न झाले तेव्हा पहिल्याच दिवशी तू मला बेडवरून खाली पाडलं होतं. कुणाल हसत बोलतो. अहो, काही काय बोलत आहात? मी केव्हा तुम्हाला पाडलं? साक्षी डोळे पुसत बोलते. तुला काहीच आठवत नाही?
अरे हो, कसे आठवेल. राणी सरकार तर खूप गाढ झोपल्या होत्या. कुणाल हसत बोलतो. अहो, आपली बाळं. ती खूप हळूहळू बोलत होती. ते छान आहेत. तो हसत बोलतो. तुम्ही बघितली? ती बोलते. नाही, आधी तुला बघायला आलो. साक्षी, जगातील सगळ्यात सुंदर असे गिफ्ट तू मला दिले आहेस. बाप होण्याचं सुख असे कोठेही खरेदी करून मिळत नाही. कुणाल रडत बोलत होता. ती फक्त ऐकत होती. कुणाल साक्षीला हळूहळू उठवून बसवतो. तेवढ्यात 2 नर्स बाळांना घेऊन आत येतात. दोघांच्याही हातात बाळांना देतात. कुणालचे हात थरथरत होते. दोघेही बाळांना घेऊन एकमेकांकडे बघतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. कुणाल तिघांच्याही कपाळावर किस करतो. बाबांना बघून साक्षीला वेगळीच फिलिंग येते. ती खूप रडू लागली. बाळांना बघून तिला काय वाटत होते तिचे तिलाच माहिती होते. साक्षी, आता तरी रडणं सोड. नाहीतर आपली बाळं तुझ्यासारखी रडकी होतील. कुणाल हसत बोलतो. तीही हसते. हे सगळं बाहेरून कुणालचे आई बाबा, नीतू आणि प्रदीप त्याचे बाबा बघत होते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. त्यांना खूपच भरून आले होते. साक्षीचे बाबा साईडला बाकड्यावर बसून खूप रडू लागतात. सगळेजण त्यांच्याजवळ येतात. बाबा, प्रदीप बोलतो, माझी साक्षी आज आई झाली. तिची आई गेली तेव्हा फक्त 1.5 वर्षाची होती. आई म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हते. आजपर्यंत तिच्या सुखासाठी धडपडलो. तिला आईसारखी सासू, वडिलांसारखे सासरे, बहिणीसारखी नणंद मिळाली आणि नवरा तो तर स्वप्नातल्या राजकुमारासारखा मिळाला. माझ्या पोरीचे तर खूप चांगले झाले आहे. आता माझ्या प्रदीपचे लग्न झालं की मी डोळे मिटायला मोकळा झालो. एका बापाला आणखी काय हवं असतं? साक्षीचे बाबा बोलत रडत होते. अहो, काहीही बोलू नका, कुणालची आई बोलते. बाबा, आम्हाला तुम्ही हवे आहात. असे चांगल्या वेळी अभद्र बोलू नका. आणि आमची मुलं तुम्हाला खेळवायची आहेत. प्रदीप भाऊक होऊन बोलतो. आज 2 महिने झाले. आज बारसे होते. खूपच मोठी तयारी चालू होती. कुणालची आई साक्षीची खूप काळजी घेत होत्या. मुलं खूप त्रास देतात म्हणून कोणी ना कोणी बाळांना घेत होते. साक्षीची तब्येत नाजूक होती म्हणून सगळेजण तिला जपत होते. आज घर फुलांनी सजवलेले होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. जो तो खूप उत्साही होता. सगळेजण कामात मदत करत होते. कुणाल आजूबाजूला बघत होता. साक्षी कुठेच दिसत नव्हती. बाहेर दोन्ही पिले पाळण्यात गाढ झोपली होती. कुणाल त्यांच्याकडे बघून रूममध्ये जातो. साक्षी नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती. केस पुसत बसली होती. तो तिला पाठीमागून बघतो. आता थोडीशी तब्येत वाढली होती त्यामुळे ती खूपच छान दिसत होती. त्याला तिची गोरीपान पाठ दिसत होती. तो जाऊन तिच्या केसात तोंड खुपसतो. तिच्या केसांचा सुगंध त्याला वेडावत होता. साक्षी, आज खूप छान दिसत आहेस, कुणाल प्रेमाने बोलतो. अहो सोडा, मला खूप कामं पडली आहेत, ती त्याला बाजूला करत बोलते. काय? साक्षीसारखी दूर का पळत असतेस? कुणाल चिडून हळू आवाजात बोलतो. अहो, आज आपल्या गोंडस बाळांची नावे ठेवायची आहेत. मग तुम्ही काय नाव ठेवणार आहेत? साक्षी त्याला बोलते. ते मी आधीच ठरवलेली आहेत. तू त्याची काळजी करू नकोस. कुणाल हसत बोलतो. बरं, फ्रेश होऊन या, मी जाते खाली. साक्षी बोलून खाली निघून जाते. तो बेडवर पडून कसला तरी विचार करत बसतो. सगळेजण आले होते. साक्षी ही खूप छान तयार झाली होती. हिरवी साडी, त्यावर लाल ब्लाऊज, नाकात नथ, केसाचा अंबाडा घालून त्यावर गजरा घातला होता. कपाळावर चंद्रकोर टिकली, दंडाला बाजूबंद होते. ती 2 मुलांची आई आहे असं वाटतच नव्हते. नव्या नवरीसारखी दिसत होती. कुणालची आई तिच्याजवळ येऊन तिच्या कानामागे काजळ लावतात. सगळेजण तिची प्रशंसा करत होते. साक्षीला पाटावर बसवतात. तिला कपाळभर मळवट भरतात. साक्षीच्या मांडीवर एका बाळाला ठेवतात. 5 सुहासिनी येऊन तिच्या डोक्यावर पायापर्यंत 5 वेळा खाली वर एक कलश त्यात श्रीफळ ठेवलेले होते ते फिरवतात. नंतर दुसऱ्या बाळाला घेऊन तसेच करतात. साक्षीने मुलाला घेतले होते. कुणालने मुलीला घेतले होते. एका भिंतीवर छोटासा पडदा लावला होता. कुणाल साक्षीला घेऊन तेथे येतो. तिच्या हाताला धरून एक दोर ओढतो. त्यांच्या अंगावर फुलांची बरसात उडते. त्यांची 2 पिल्लू टुकूर टुकूर सगळीकडे बघत होते. भिंतीवर 2 नावे एकदम चमकत होती. माय प्रिन्सेस अँड प्रिन्स, सारा आणि साहिल. सगळ्यांना त्याने ठेवलेली नावे खूप आवडतात. सगळेजण टाळ्या वाजवून दाद देतात. दोघांनाही फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवतात. तेवढ्यात नीतू तेथे येते. सगळेजण तिला बघून चाट पडतात. ती पार्टीवेअर पर्पल कलरची सॉफ्ट नेटची साडी नेसली होती. प्रदीपचे लक्ष राहून राहून सारखे तिच्याकडे जात होते. तिचे सौंदर्य बघून तो भारावून गेला होता. तोंड बंद कर, माशी जाईल तोंडात, कुणाल प्रदीप जवळ येऊन बोलतो. तसा प्रदीप गडबडून बाहेर निघून जातो. कुणाल खूप हसतो.
नीतू पाळण्यात ठेवलेल्या बाळाकडे जाऊन त्याच्या कानात सारा असे नाव घेताच सगळ्या बायका तिच्या पाठीवर मारू लागल्या. अरे तुम्ही मला का मारत आहात? नीतू बोलते. आत्तू होण्यासाठी मार खावा लागतो, कुणालची आई हसत बोलते. सगळेजण हसतात. दादू इकडे ये, नीतू आवाज देऊन कुणालला बोलावते. काय आहे नीतू? कुणाल साक्षीकडे बघत बोलतो. ती यांची मज्जा बघत सोप्यावर बसली होती. मी तुझ्या मुलाचे नाव ठेवणार नाही, ती गाल फुगवून बोलते. तुला कोणी सांगितलं नाव ठेवायला? मी ऑलरेडी नावं ठेवली आहेत, ते बघ तिकडे, कुणाल हसत भिंतीकडे बोट दाखवत बोलतो. त्याच्या या बोलण्यावर सगळेजण खूप हसत होते. दादू, तशी पद्धत असते बाळाच्या आत्याने किंवा मामीने नाव ठेवण्याची, नीतू त्याला मारत बोलते. नीतू, बाळांची आत्या ही तूच आहेस आणि मामी ही तूच असणार आहेस, प्रदीप तिचे बोलणे ऐकून मनात बोलतो. बरं बाई, ठेव नाव, कुणाल तिच्या हाताला धरत बोलतो. नीतू बोलते. तू थांब इथे, या बायका मला मारतात. अगं नाव ठेवताना पाठीत मारायची पद्धत असते, कुणाल हसू दाबत बोलून तेथून सटकतो. दादू, दादू, अरे माझं एक ना, नीतू मागून ओरडत होती. तो तिला इग्नोर करून साक्षीजवळ जाऊन बसतो. नीतू रागाने तिच्याकडे बघते. सगळ्या बायका कमरेवर हात ठेवून तिला खुणवत होत्या. तीही हात पत्करून पाळण्यात खाली वागते. तोवर तिच्या पाठीत बायका मारू लागल्या. पुरुष मंडळी तर फक्त बघण्याचे आणि हसण्याचे काम करत होते. कुणाल साक्षीच्या जवळ बसला होता. ती समोरील कार्यक्रम बघत बसली होती. तो आजूबाजूला पाहतो. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. अहो काय करताय? सगळेजण बघतात, साक्षी हळू आवाजात बोलते. असू दे की, त्यात काय झालं? आणि माझ्या बायकोलाच जवळ ओढलं आहे, कुणाल तिला डोळा मारत बोलतो. मग काय आज तर मिळेल का? का अजूनही उपाशीच राहावं लागेल? कुणाल हळू आवाजात तिच्या कानात बोलतो. तिच्या अंगात गोड शिरशिरी आली. ती एकदम अस्वस्थ होऊन बाजूला होते. भूक लागली आहे का? थांबा हा थोडा वेळ, आपण जेवण करू, साक्षीही त्याची खेचत बोलते. साक्षी, थांब तुला दाखवतो, तेही बेडरूममध्ये. कुणाल तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलतो. तिच्या अंगात करंट पास झाल्यासारखे झाले. सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला होता. सगळ्यांची हसत खेळत जेवणे पार पडतात. साक्षी फ्रेश होऊन बाहेर येते. सारा रडत होती. साक्षी पाळण्यातून तिला घेते. तिला छातीशी लावून दूध पाजत होती. दोघे असल्यामुळे अंगावरील दूध पुरत नव्हते, म्हणून थोडे गाईचे दूध पाजत असायचे. साराला जावळ खूप होते. साक्षी तिच्या केसावरून हात फिरवत होती. सारा तिच्याकडे बघत दूध पित होती. अधूनमधून हुंकारही देत होते. कुणाल बाहेरून आत येतो. साक्षी त्याच्याकडे बघते. दोघांचीही नजरानजर झाली. तो नशिला डोळ्यांनी तिला बघत होता. ती लाजून खाली मान घालते. साक्षी साराला पाळण्यात झोपवते. दोघांच्याही अंगावर चादर टाकते आणि बेडवर येऊन झोपते. कुणाल फ्रेश होऊन बाहेर येतो. त्याला साक्षीशी मनमोकळेपणाने बोलताही येत नव्हते, कारण त्याची आई साक्षी आणि बाळाजवळ असायची. आज तसे कोणीच नव्हते. कुणाल सारा आणि साहिल जवळ जातो. त्यांच्या कपाळावर किस करतो. दोघेही मस्त झोपले होते. साक्षी, तू जागी आहेस? कुणाल तिच्याजवळ येत बोलतो. साक्षी अंगावर ब्लँकेट घेऊन झोपली होती. ती आतून हसत होती. ती त्यांची मज्जा घेत होती. साक्षी, तू ऐकतेस ना? कुणाल बोलतो. ती काहीच बोलत नाही. साक्षी, किती दिवस झाले? तो वैतागून बोलतो. तिलाही माहिती होते त्याला काय हवं आहे ते. तो पण तिला बघून शांत बाजूला झोपतो. त्याचा आवाज येत नव्हता, म्हणून ती हळूच ब्लँकेट बाजूला करून बघते. तो लगेच तिच्या कमरेत हात घालतो. माझी खेचत आहेस हं? तो तिच्या नशिला डोळ्यात बघत बोलतो. ती हसत त्याच्या छातीवर झोपते. तो तिला खाली झोपवतो. साक्षी, आज मी खूप खुश आहे. आज माझी कंप्लीट फॅमिली झाली आहे. कुणाल तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलतो. मीही खूप आनंदी आहे. मला आता आणखी काही नको आहे, साक्षी त्याच्या कुशीत शिरत बोलते. दोघेही काही न बोलता एकमेकांकडे बघत होते. आज ते स्पर्शाने बोलत होते. कुणाल आवेगाने तिचे ओठ आपल्या ओठात घेतो. तीही त्याला साथ देत होती. थोड्या वेळात कपड्यांचे अडसर दूर होतात. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले होते. दोघेही तृप्त होऊन झोपी जातात. सारा आणि साहिलला 4-5 महिने होत आले होते. दोघांच्या बाळलीलांनी घर अगदी गोकुळ झाले होते. कसा दिवस उजाडतो आणि कसा मावळतो कोणालाच कळत नव्हते. कुणालची आई सारखी देवाला प्रार्थना करत असायची. कोणाचीही नजर लागायला नको म्हणून खूप धडपडत होत्या. आज प्रदीप आणि नीतूचे लग्न होते. घरात खूप धावपळ सुरू होती. साक्षीचीही खूप दमछाक होत होती. दोन्ही पिलांना घेता घेता तिच्या नाकी नऊ आले होते. प्रदीपने नीतूला समजावून सांगितल्यामुळे
ती या लग्नाला तयार झाली होती आणि घरच्यांनीही खूप सपोर्ट केला होता. त्यामुळेच ती हे नवीन नाते स्वीकारायला तयार झाली. दोघांचेही लग्न पार पडले. कुणालने साक्षीला विश्वासात घेऊन प्रदीप हा तिचा भाऊ आहे म्हणून सांगितले. तरीही तिला विश्वास बसत नव्हता. तिचे बाबा सांगतात, ती आणि प्रदीप तिच्या बर्थडे दिवशी बाहेर फिरायला गेला तेव्हा त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्यातच साक्षी कोमात गेली. त्यामुळे ती सगळं विसरून गेली होती आणि गाडीचे ब्रेक तिच्या काकीने आणि तिची बहीण शिल्पाने त्या दोघींनी केले होते. तीही आनंदाने त्याला भाऊ मानते. सगळे कसे छान झाले होते. सगळे प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यातून निघून गेले होते. फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या कथेलाही असाच प्रतिसाद द्या. धन्यवाद.